यूट्यूबच्या रसिक श्रोत्यांना साड्यांची महाराणी स्वामिनीचा सप्रेम नमस्कार. गेली 12 वर्ष सातत्यानं स्त्री शक्तीचा जागर करून नवनवीन विषयांवर संशोधन करून आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून प्रसारित होणारी रसिक श्रोत्यांच्या पसंतीस उतरलेली ही श्राव्य मालिका आता यूट्यूबवर. आजच स्वामिनी सारीज पुणे या यूट्यूब, फेसबुक आणि इंस्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला भेट द्या, सबस्क्राईब करा आणि स्वामिनीशी कनेक्ट व्हा. मानवी जीवनात, समाजात स्वास्थ्य व आनंद नांदावा, नवीन पिढीला हा सांस्कृतिक वारसा समजावा म्हणून ही मालिका सादर करीत आहोत. याद्वारे कुठल्याही अंधश्रद्धेचे अथवा अनिष्ट प्रथेचे आम्ही समर्थन करत नसून कुणाच्याही भावना दुखावण्याचा आमचा हेतू नाही. आपण ऐकत आहात काळाच्या विविध टप्प्यातल्या स्वाभिमानी युगंधर स्त्रियांच्या जीवन कर्तृत्वाचा वेध घेणारी मालिका स्वामिनी. या घोड्याची किंमत तुला मिळेल, पण लक्षात ठेव, घोड्याला नुसतं पाहून त्याची नस ओळखता येते. आम्हाला पुन्हा अशी चूक खपवून घेतली जाणार नाही. बिलकुल नाही होगी राणी साहेब. राणी साहेब, दरबारात राजवाडे सरकार आलेत. आपली भेट हवी म्हणतायत. मुजरा राणी सरकार. ओळखलत मला? तात्या, तात्या नमस्कार करते. हे 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 हो, हे काय? आपण का असा नमस्कार करायचा? म्हणजे तात्या विसरला जुनं नातं? अहो, आता त्या अरबानंतर गालात मारून घेण्याची वेळ माझी आहे. तात्या, म्हणजे तुम्ही पाहिलंच सगळं? हो, आणि खूप कौतुक वाटलं. मनात भीतीच घेऊन आलो होतो की इतक्या वाईट घटनांनी ब्रह्मावर्ताच्या छबेलीला तीनहीन तर करून टाकलं नसेल ना. पण चौकातला हा पराक्रम बघितला आणि वाटलं की तेज वाढतंय. तात्या, तुम्ही हे सारं बघावं असं नेहमी वाटायचं मला. माझा वाडा, माझा दरबार, माझं शस्त्रागार, माझा अश्वदळ आणि हे 10 हत्ती सुद्धा. खरंच खूप अभिमान वाटतोय तुझा. तात्या, हे पहा, हे झाशीचं तालीमघर. या तलवारी मी स्वतः बघून घेतल्यात. या इथे दांडपट्टा चालवला जातो आणि इथे मलखांब. काय? मलखांब? हा देखील राणी साहेबांसाठीच का? हो तर. आणि हा पाहिलात का तात्या? हा कुस्त्यांचा हौद. कुस्त्यांचा हौद? म्हणजे कुस्ती सुद्धा? कुणाबरोबर? अर्थात मल्लांबरोबर. बघायचेत माझे मल्ल? सुंदर, चेतना. म्हणजे या सर्व स्त्रियाच? हो, हे माझे मल्ल माझ्या बरोबरीने यांना तयार करते. अरे वा, पण हा सारा छंद कशासाठी? तात्या, छंदाचा कधी हेतू असतो का? पण माझी खात्री आहे, आयुष्यात कधी ना कधी माझ्या सर्व कला मला उपयोगी पडतील आणि सार्थक होईल माझ्या कष्टांचं. इंग्रजांनी इतका कोण मारा केलाय, पण तुला जगता येतंय आणि उत्तम प्रकारे, यात शंकाच नाही. कोणमारा करून घेणारी तुमची मनू कधीच नव्हती आणि नाही. तात्या, मला दत्तक घ्यायचा होता, तो मी घेतला. परवानगीसाठी थांबले नाही. भांडले, झगडले, बँकेतून पैसा काढून दामोदराची मुंज थाटात केली. मेरी झासी नाही दूंगी असं एलिसला ठणकावून सांगितलंय आणि ते खरं करून दाखवीनच. इंग्रजांच्या गुलामगिरीत इतर संस्थांना भरडून निघत होती, पण झाशीच्या राणीनं हुशारीनं आणि निर्धारानं इंग्रजांच्या अन्यायापासून दूर ठेवलं होतं. ती कौशल्यानं झाशीचा कारभार सांभाळत होती. इंग्रजांना कर वेळेवर पोहोचवत होती. देवधर्म आणि राज्यकारभार यामध्ये तिनं स्वतःला गुंतवून घेतलं होतं. देवा परमेश्वरा, झाशीचं रक्षण कर. मला योग्य ती वाट दाखव. मोहापासून, पापापासून दूर ठेव. जीवन दे ते तेजस्विनीचं आणि मरण दे तेही तेजस्विनीचंच. राणी साहेब, दरबारात राजवाडे सरकार आलेत. आपली भेट हवी म्हणतायत. ठीक आहे काशी, आलोच आम्ही. राजवाडे, आज सकाळी सकाळी येणं केलं. सर्व कुशल आहे ना? नाही, म्हणजे कसं सांगू आपल्याला? काय झालं? बोला ना.
सर ह्यू रोज यांच्या स्वागताचं आपण दिलेलं निमंत्रण स्वीकारलं का त्यांनी? नाही, उलट हा आहेर पाठवलाय सेवकाकडून. काय आहे यात? हातकड्यांचा जोड. काय? हातकड्यांचा नजराणा? समजतात कोण हे इंग्रज स्वतःला? हा अपमान करताना निश्चितच बुद्धी भ्रष्ट झाली असणार त्यांची. आणि त्यांना काय वाटलं आम्ही गप्प बसून हा अपमान सहन करू? राजवाडे, आल्या पावली त्या सेवकाला परत धाडा आणि निरोप द्या. तुझा आहेर राणीनं लाथेनं थुडकावून लावलाय म्हणावं. आता बोल म्हणावं त्याला. धीर धरा राणी साहेब, थोडं संयम आण. आता संयम सोडा राजवाडे, जागे व्हा. आता आम्ही पडद्यामागे बसणार नाही. 2 हात करायचं बळ या मनगटात आहे. तेव्हा आम्ही सर्वांसमोर जाहीर करतो आहोत, मेरी झांसी नहीं दूंगी. इंग्रजांनी तो हातकड्यांचा जोड जाणून बुजून पाठवला होता. पण त्यामुळे इतर राज्यांप्रमाणे झाशीनंही बंडात सामील होण्याचा निर्णय घेतला. नानासाहेब तात्या हे दोघे राणीच्या निर्णयानं आनंदून गेले. बालपणाचे मित्र आता युद्धभूमीवरही एकत्र लढणार होते. झाशीच्या रक्षणासाठी दोघेही धावून गेले. कधी हार तर कधी जीत करत राणी या दोघांच्या मदतीनं लढत होती. काही काळ झाशी सोडून तिला वणवण फिरावं लागलं, पण तिनं प्राणपणानं लढा दिला. बाबा, म्हणजे ती स्वतः लढत होती? हो, अगं लहानग्या दामोदराला पाठीशी बांधून मैलोन मैल घोड्यावरून लढली. इंग्रज सैन्यापासून दामोदराला वाचवत आणि पर्यायानं झाशीला वाचवत ती लढत होती. नानासाहेब आणि तात्यांबरोबर झाशी, कालपी आणि ग्वाल्हेरच्या लढाया तिनं शौर्यानं लढल्या. ग्वाल्हेर सर केल्यावर सर्वांनी आनंदोत्सव साजरा केला. पंचपक्वान्नांची जेवणं झाली. पण राणी अस्वस्थ होती. झाले का जेवणावळी तात्या? हं? अजून धुंदी उतरली नाही ना? हं? मनू, अगं काय झालंय काय तुला? तात्या, एवढ्यावरच कृतकृत्य झालात? बोल मनू, अशीच कठोर बोल. त्याखेरीज ही धुंदी उतरायची नाही. तात्या, का भरवलात हा दरबार? काय जरूर होती या सगळ्याची? मनू, अगं प्रत्येकाचा मान सन्मान करण्याची हीच योग्य वेळ होती. आणि धुंद होण्याची देखील, हो ना? भूल झाली. तात्या, तुम्ही सुद्धा? काय गरज होती मला विधवेला राजकारणात पडण्याची? म्यानातून तलवार काढण्याची तरी काय गरज होती मला? तात्या, हा जीव तळमळतो तो विजयासाठी, पण क्षणिक विजयासाठी नव्हे, भरीव चिरंतन यशासाठी. आणि ते मिळवल्याखेरीज या आत्म्याला चैन पडणार नाही. चुकलो मनू, थोडा भरकटलो होतो मी. बरं केलंस बोललीस ते. क्षमा करा तात्या. नाही मनू, पण हा लढा अर्ध्यावर थांबू नये असं कळकळीनं वाटतं आम्हाला. नाही थांबणार नाही मनू. पण आता लढाई अधिक कठीण होणार आहे. याची मला पूर्ण जाणीव आहे आणि मी तयार आहे. अखेरच्या श्वासापर्यंत मी लढेन. अवश्य मनू, तुझ्या नेतृत्वाचा आम्हाला केवढा मोठा आधार आहे. तिनं तिचे शब्द खरे केले. इंग्रज सैन्य ग्वाल्हेरवर चाल करून आलं. राणीनं पराक्रमाची शर्थ केली, पण नाईलाज झाला. निवडक सहकारिणी दामोदराला पाठीशी बांधून राणी निसटून गेली. काशी, तुला काय सांगितलं ते लक्षात आहे ना? जी, ग्वाल्हेर मला सोडायलाच हवं. आता रघुनाथ सिंघांवर इथली जबाबदारी. विजय झालोच तर ग्वाल्हेरच्या छावणीत परतून येऊच, नाही तर दक्षिणेकडे. काशी, काल तोफखान्यावर तू स्वतः उभी राहिलीस आणि कमाल केलीस. तुझं कौतुक तरी कसं करू? नका करू राणी सरकार, खरंच नका करू. यश मिळालं नाही त्या कामाचं कौतुक कसलं? अगं वेडे, तो भाग आपल्या हातात नाही. आपल्या हातात आहे ते आपण शर्थीनं करतो आहोत. इंग्रजांचा प्रखर प्रतिकार. बरं चल, तयारी झालीच आहे माझी. बाळराजे, आणते त्यांना. पण राणी सरकार, एक विनंती आहे. काशी, आता अडवायचं नाही. जाणं अटळ आहे म्हणूनच तर निघाली. अडवत नाही सरकार, फक्त हे एवढं. काय आहे ते? सकाळपासून तुम्ही जेवला नाहीत. जखमी सैनिकांच्या मलमपट्ट्या स्वतः करत होतात. त्यात ही माघारी न फिरण्याची तयारी. सगळी व्यवस्था लावून दिलीत आमची.
स्वतःचा विचार नाही केलात. आता हे एवढं दूध तरी घ्या. काशी, कुठून काय एवढी माया करता माझ्यावर? अगं, मी काय दिलं तुम्हाला? युद्ध, मृत्यू, विध्वंस? छे, प्रेम दिलत तुम्ही आम्हाला. खूप प्रेम. स्वाभिमान दिलात. ताठ मानेनं जगायला शिकवलत. न्यायासाठी लढायला शिकवलत. या जन्माचं सार्थक झालं तुमच्यामुळे. सरकार, जर शक्य असेल तर परमेश्वरानं पुढच्या जन्मी तुमचीच दासी होण्याची संधी द्यावी. काशी, अगं, चुकले मी. दासी नव्हे, त्याहीपेक्षा भाग्यवान तुमचा घोडा. तुमचा घोडा व्हायची संधी द्यावी. अगं, काय बोलतेस हे? खोटं नाही राणी सरकार. तुम्ही निघाला आहात आणि सोबत फक्त करू शकतोय तोच तुमचा लाडका घोडा. वाईट वाटून घ्यायचं नाही काशी. अगं, शेवटी हजारो माणसांच्या सुखासाठी माझा एकटीचा प्राण देता आला ना, तर या युद्धाचं सार्थक होईल. आता रडायचं नाही. अश्रूंची आहुती रणदेवतेला चालत नाही काशी. तिला फक्त रक्तच हवं असतं. सरकार, पूस ते डोळे आणि बाळराजांना घेऊन ये. जी. निघायला हवं, तेही सावधपणे. मेरी सासी नहीं दूंगी, मेरी सासी नहीं दूंगी, मेरी सासी नहीं दूंगी. ब्रिटिश सैन्य पाठलाग करत होतं. तिनं झुंज दिली, पण एकानं मागून तिच्या मस्तकावर वार केला आणि कोसळली. देशमुख नावाचा इमानी सेवक तिथं होता. त्यानं त्याच्या राणीच्या मृतदेहाला इंग्रजांचा स्पर्शही होऊ नये म्हणून शेजारच्या झोपडीतच तिला अग्नी दिला. म्हणजे अखेरपर्यंत ती इंग्रजांच्या ताब्यात गेली नाही. खरंच झुंजार म्हणावा असंच राणीचं व्यक्तिमत्व होतं. अपार चिकाटी, धाडस, इच्छाशक्ती आणि प्रचंड आत्मविश्वास. काय नव्हतं राणीमध्ये? राजकन्येसारखी मिरवणारी, राणी होण्याचं स्वप्न पूर्ण करणारी राणी लक्ष्मीबाई पुढे अमरपदाच्या शर्यतीतही बाजी मारून गेली. प्रखर अभिमान आणि कर्तृत्वावरचा विश्वास तिने अखेरपर्यंत ढळू दिला नाही. म्हणूनच आज तिचा पुतळा बघितला तरी रक्त उसळल्याचा भास होतो. आम्ही स्त्रीमुक्तीच्या भाषणात तिचं नाव घेतो, पण आज खरी ती समजली. अगं, म्हणूनच तांब्यांसारखे हळवे कवीही म्हणतात, कडकडा कडाडे बिजली, शत्रूची लष्करे थिजली, मग कीर्ती रूपे उरली, ती पराक्रमाची ज्योत मालवे, इथे झाशीवाली. संकल्पना रवींद्र मंकणी. लेखन श्रद्धा कुलकर्णी. शीर्षक गीत धनश्री गणात्रा. सहभाग रवींद्र मंकणी, हिमानी निलेश, रवींद्र बापट, मनीषा महाजनी, गौतम बापट, श्रीकांत देव, सुधीर निरफराके, सायली रवींद्र, अन्वय बेंद्रे, भार्गवी काळे. निर्मिती व्यवस्था शेखर काळे. निर्मिती रोहन्स आय, पुणे. ध्वनिमुद्रण अजिंक्य पुरंदरे. निर्मिती स्थळ व्हायब्रेनिया स्टुडिओ, पुणे. आजच स्वामिनी सारीज पुणे या यूट्यूब, फेसबुक आणि इंस्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला भेट द्या. सबस्क्राईब करा आणि स्वामिनीशी कनेक्ट व्हा. स्वामिनी विझिलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. साड्यांची महाराणी स्वामिनी.